नाशिकच्या काठेगल्ली परिसरात रात्रीच्या वेळी दगडफेक, धार्मिक स्थळाभोवतीचं अनधिकृत बांधकाम पाडकामाच्या मुद्द्यावरून उडालेल्या अफवेनंतर दगडफेकीची घटना। नाशिकमधील कारवाई करता आजचा दिवस का निवडला, संजय राऊतांचा सवाल। तर आमच्या शिबिराला गालबोट लावण्यासाठीच कारवाई, दर्गा परिसरातील कारवाईवरून राऊतांचं प्रत्युत्तर। पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस शिक्षक भरतीची व्याप्ती, शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, निलेश मेश्राम यांच्यासह 5 जणांना अटक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या राज ठाकरेंच्या भेटीनं चर्चेला उधाण, राजकीय नाही तर मुंबईतल्या विकास कामांवर चर्चा झाल्याचं शिंदेंचं स्पष्टीकरण। राज ठाकरेंच्या घरी आमरसपुरीचा काल बेत होता। राज ठाकरेंच्या निवासस्थानावरील डिनर डिप्लोमसीवरून संजय राऊतांचा टोला। ठाकरेंच्या शिवसेनेचा आज नाशिकमध्ये निर्धार मेळावा, बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातील संवाद भाषण होणार, मेळाव्यापूर्वी टीझर लॉन्च। अमरावती विमानतळाचं आज लोकार्पण, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकाच विमानानं अमरावतीकडे रवाना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचं शेजारी बसून उड्डाण। नागपुरात काँग्रेसची सद्भावना रॅली, नागपुरात ज्या ठिकाणी हिंसाचार झाला त्या ठिकाणाहून रॅलीचं आयोजन, वडेट्टीवारांसह स्थानिक नेते राहणार उपस्थित। नागपूर विभागातील शिक्षण घोटाळ्याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश, शिक्षण संचालकांच्या नेतृत्वात एका पथकाकडून चौकशीला सुरुवात। हवामान विभागाने दिल्ली मॉन्सूनची खुशखबर, यंदा सरासरीच्या 105% पडणार पाऊस।